लक्ष्मी देवीने बेल वृक्षाचे रूप का घेतले? एके दिवशी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मी वैकुंठात बसून विचारविनिमय करत होते. त्यावेळी लक्ष्मीने एक प्रश्न विचारला. हे प्रभू, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आला आहे. आपली आज्ञा असेल तर मी विचारू का? भगवान विष्णूंनी स्मित हास्य केलं आणि म्हणाले, तू एक काय 100 प्रश्न विचार. आणि तुम्ही माझ्या अर्धांगिनी आहात आणि आपला तो अधिकार आहे. माता लक्ष्मीने विचारले, प्रभू, आपल्याला सगळ्यात जास्त प्रिय कोण आहे? याचे उत्तर देऊन माझ्या मनातील शंका दूर करा. आणि त्यावेळी भगवान विष्णूंनी उत्तर दिले, मला सगळ्यात जास्त प्रिय माझे भक्त आणि भगवान शंकर मला प्रिय आहेत. जो भक्त शिवशंकराची पूजा करतो तो माझा प्रिय भक्त आहे. महादेवाच्या भक्तीशिवाय तपश्चर्या पूर्ण होत नाही आणि त्याचा लाभही मिळत नाही. जो व्यक्ती भगवान शिवशंकराची पूजा करीत नाही तो नारायणाचा द्रोही होतो. हे ऐकून माता लक्ष्मी दुःखी झाली आणि म्हणाली, प्रभू, मी तर या सुखापासून वंचित आहे. मी आजपर्यंत शिवजीची एकदा सुद्धा पूजा केली नाही. विष्णुदेव म्हणाले, देवी, तू दुःखी होऊ नको. मी व शिव वेगळे नाही. जो हरी आहे तोच हर आहे. याचा अर्थ असा आहे की माझी पूजा केल्याने तुला शिवशंकराच्या पूजेचे फळ नक्की मिळेल. भगवान विष्णूंनी स्मित हास्य केले आणि म्हणाले, हे देवी, तुझी इच्छा आहे ना, तर कमळाच्या फुलाने तू शिवजीची पूजा कर. शिवशंकर तुला अवश्य प्रसन्न होतील. आपल्या पतीचे हे शब्द ऐकून माता लक्ष्मी शिवजीची पूजा करण्यास तयार झाली. एके दिवशी लवकर उठली आणि या संसारी सरोवरातून 108 कमळाची फुले मातेने आणली आणि नंतर एक एक फूल शिवलिंगावर माता अर्पण करू लागली आणि त्यांच्या अगोदर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा माता जप करू लागली आणि एक एक फूल माता शिवलिंगावर अर्पण करायची. एका पाठोपाठ एक एक फूल शिवलिंगावर अर्पण करून माता ओम नमः शिवायचा जप करू लागली. लक्ष्मी माता कमळाचे फूल शिवलिंगावर अर्पण करीत होती आणि शेवटी मातेने पाहिले की 2 फुले कमी पडली आहेत. 108 वेळा जप करण्यासाठी मातेला 2 फुले कमी पडली. इकडे तिकडे पाहू लागली, फुले कुठे दिसेना. मनामध्ये विचार करू लागली माता की मी मोजून फुले आणली होती 108, मग ही फुले गेली कुठे? तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवान शिवशंकरांनी लक्ष्मी मातेची परीक्षा घेण्यासाठी ही फुले लपवून ठेवली होती. लक्ष्मी माता चिंता करू लागली की जर मी 2 कमळाची फुले नाही वाहिली आणि 108 वेळा हा जप पूर्ण झाला नाही तर मला त्याचे फळ मिळणार नाही. मातेला चिंता वाटू लागली. आता काय करावे? त्याच वेळी लक्ष्मी मातेच्या ध्यानामध्ये आले आपल्या पतीचे बोलणे. भगवान विष्णुदेव मातेला म्हणाले होते, हे लक्ष्मी, तुझे शरीर म्हणजे हे सरोवर आहे. संपूर्ण सृष्टीचे सरोवर आहे. या सरोवरातील हे जे स्तन आहेत ते या सरोवरातील कमळाची फुले आहेत. प्रत्यक्ष या ठिकाणी भगवान विष्णूंनी सांगितले हे मातेच्या लक्षात आले आणि मातेने विचार केला, जर मी सरोवर आहे आणि माझे हे 2 स्तन कमळाची फुले आहेत तर हे माझे स्तन कापून मी महादेवाच्या पिंडीवर अर्पण करीन. माझा हा जप पूर्ण करेन. मातेने ठरवले. धारदार शस्त्र घेतले. मातेने स्तन कापणार तोच मातेच्या स्तनातून एक आवाज आला, आम्ही शिवजीच्या मस्तकावर सुशोभित होणार आहे. शिवजीच्या मस्तकावर गंगेचा वास आहे. चंद्रमा सुशोभित आहे आणि त्या ठिकाणी आम्ही निवास करणार आहे, असा आवाज आला. माता लक्ष्मी म्हणाली की
मी शिवजीच्या चरणाची पूजा करीत आहे, परंतु तुम्ही या शिवजीच्या मस्तकाची पूजा करणार आहेत. त्याने शिवजी जास्त प्रसन्न होतील. मातेने आपले उजवे स्तन धारदार शस्त्राने कापले. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप केला आणि आपले स्तन महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलं आणि नंतर शेवटचा मातेचा जप पूर्ण करायचा होता. आणि नंतर डावे स्तन ज्यावेळी लक्ष्मी माता कापणार त्यावेळी लख्ख असा प्रकाश पडला आणि प्रत्यक्ष महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले. महादेवाचं सुंदर रूप, दिव्य रूप, चांदीच्या प्रमाणे भव्य असे, पर्वताप्रमाणे मस्तकावर चंद्र चमकत होता, जटेमधून गंगा वाहत होती, संपूर्ण शरीर राखेने झाकलेलं, हातात त्रिशूळ, इतकं अद्भुत रूप महादेवाचं होतं. माता लक्ष्मीने भगवान शिवशंकराचं दर्शन घेतलं. शिवशंकराच्या पायाशी नतमस्तक झाली लक्ष्मी माता आणि महादेव म्हणाले, हे लक्ष्मी माता, तुला वर जो मागायचाय तो माग. लक्ष्मी माता म्हणाली, देवा, मी ज्या चरणाची पूजा करीत आहे, संपूर्ण विश्वजन, योगीजन ज्यांचे नित्य ध्यान करतात ना, त्यांच्या चरणाची सदैव माझ्या हातून पूजा व्हावी असा आशीर्वाद द्या. लक्ष्मी मातेने आशीर्वाद मागितला देवाला. भगवान महादेव प्रसन्न झाले आणि म्हणाले, तथास्तु, तुझी सगळी मनोकामना पूर्ण होईल. संपूर्ण या संसारासाठी तू अन्नदाता होशील. तू संपूर्ण संसाराची माता आहे, म्हणून पूजा करणार त्याला अन्नाची कधीच कमी पडणार नाही. तू आज माझी मनापासून पूजा केलीस. तू तुझ्या शरीराचा जो अंश कापला, जे तुझे स्तन कापून तू शिवलिंगावर अर्पण केलंस, तू संपूर्ण सृष्टीची माता आहेस आणि तुझ्या अंशातून बेलपत्र या ठिकाणी तयार होणार आहे. या बेलपत्राने संपूर्ण सृष्टी माझी पूजा करणार आहे आणि सगळ्यांची मनोकामना पूर्ण होईल. आणि हे शिवजींनी त्या ठिकाणी सांगितले. महादेव म्हणाले, हे लक्ष्मी माता, जो भक्त बेलपत्रावर चंदन लावून अर्पण करीन त्याला मोक्षाची प्राप्ती होईल. आणि मातेचे शरीर परत जसेच्या तसे तयार झाले आणि मातेने आपले स्तन कापले होते ते जसेच्या तसे परत झाले आणि मातेने जे एक स्तन अर्पण केलं होतं त्या स्तनापासून एक बेलपत्राचे झाड तयार झाले. झाड हळूहळू मोठे झाले, झाडाला फांद्या फुटल्या आणि बेलपत्राने बहरलेलं झाड तयार झालं आणि तिथे सगळे देव आले आणि एका स्वरात ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय जप करू लागले. फुलांचा वर्षाव झाला. जो कोणी शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करेल त्याला अन्नधान्याची कधीच कमी पडणार नाही. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.